साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत का निरुपा इथे येऊन सगळ्यांना सांगत असते की ती गेली एकदाची तिच्या बेडरूममध्ये ना तिला पाठवली. त्यावरती सत्य तिला म्हणतो का तू आलीस का, चल माझ्या कामाचे ना मला पैसे दे, माझ्या कामाचा मोबदला दे. त्यावर निरुपा म्हणते का देईन रे नंतर, एवढं काय त्याच्यामध्ये. त्यावरती इथे सत्या म्हणू लागतो का तू जर मला मोबदला दिला नाही तर बाच्या सखीला मी तुझं सगळं काही सांगून टाकेन. मग तुझा जो काही प्लॅन आहे ना तो सगळा हे होऊन जाईल, मला माझ्या कामाचे पैसे देऊन टाक. असं म्हटल्यावरती तो विचारत असतो का मी काय बरोबर ॲक्टिंग केली ना. त्यावर रिया म्हणत असते की हो, पहिले पहिले जरा विचित्र वाटलं पण दादा तू ना एक नंबर ॲक्टिंग केलीस. असं बोलल्यावर निरुपा म्हणते की हां हां, एवढं काही खास नाही आहे, देईन मी तुला पैसे, एवढं काय. पण सत्या असतो का तो म्हणत असतो नाही, मला आत्ताच्या आत्ता तू काय आहे ते सांगून टाक. असं म्हटल्यावरती इथे रिया आणि रवीसुद्धा एकमेकांकडे बघत असतात की काय चाललं आहे. त्यावर सत्या म्हणतो की अगं तू मला जर पेट्रोल दिलं नाहीस, म्हणजेच मला जर शरीरामध्ये तू पैसे दिले नाहीस तर माझी गाडी स्टार्ट होणार नाही, असं त्याचं म्हणणं असतं. गाडी म्हणजे स्वतःबद्दलच तो बोलत असतो की तू जर मला पैसे दिले नाहीस तर मी हे काम चालू कसं करू, मग माझ्या तोंडून कसं पण उद्रेक येईल आणि मग तू जे काही ठरवलं आहेस ते सगळं काही पूर्ण होणार नाही, सगळं फसून जाईल, मग मी काय करू शकत नाही. तू माझे पैसे देऊन टाक आणि सगळं काही करून टाक. त्यावर निरुपा म्हणते का हे बघ, सकाळचे पैसे तुला दिलेले आहेत मी, म्हणजे सकाळचा तुला पेट्रोलचा खर्च दिला आहे, आता संध्याकाळी बघू ना, मी देईन. असं म्हटल्यावर सत्या म्हणतो की डन ना. तेव्हा निरुपा म्हणते का हो डन डन. असं म्हणून ना निरुपा सगळ्यांना म्हणत असते की सगळ्यांनी ना इकडे या, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. असं म्हटल्यावरती घरातले सगळे ना एकदम गोळा होतात आणि छानपैकी ना सगळे मिळून घोळका करतात आणि निरुपा काय बोलत आहे हे सगळेजण ऐकत असतात. तेव्हा निरुपा सांगत असते तिच्या भाषेमध्ये काय 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 कुचूर कुचूर बोलत असते. त्यावर घरातले सगळेच जण तिच्या ना होकाराला होकार देत असतात आणि म्हणत असतात की तू म्हणतेस ना तसं होईल, काहीही टेन्शन घेऊ नको. त्यावर निरुपा म्हणते की आत्तापर्यंत जे चाललं आहे ना तेच इथून पुढे राहू दे. आणि त्यानंतर ना इकडे सगळेजण चहा कॉफी घेण्यासाठी थांबलेले असतात. तेव्हा निरुपा विचारते कशी झाली आहे कॉफी, तुम्हाला आवडली ना. असं म्हणून ना ती तिच्या मैत्रिणीकडे बघत असते की ही काय उत्तर देणार आहे आणि ही काय बोलणार आहे. आणि तेव्हा ना मस्तपैकी छान वातावरण पण एकदम सुंदर झालेलं असतं. तेव्हा ती जी परी असते ना ती तिच्याकडची जी चहा असते ना, म्हणजे चहा काय कॉफी तिला दिलेली असते ना, ती ना तिथे सुधाकरला देते आणि म्हणते का घे सुधाकर. तेव्हा ती सांगत असते की आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा एकच कप आम्ही शेअर करायचो, आम्ही वेगळ्या कपामध्ये नाही प्यायचो, आम्ही एकाच कपात प्यायचो. आणि आम्हाला बघून ना कॅन्टीनवालासुद्धा एकच कप द्यायचा आणि आम्ही त्याच कपामध्ये दोघं शेअरिंग करायचो, आम्हाला चालायचं. असं म्हणून ना ती सुधाकरला फोर्स करत असते. त्यावर सुधाकर म्हणतो नको नको नको, मला दिली आहे ना ती मी घेईन. आणि त्यावरती निरुपासुद्धा म्हणू लागते की त्यांना दिलं आहे ना, त्याच्यातले ते पितील, तुम्ही तुमची प्या ना, असं म्हणून ती सांगत असते. तेव्हा ती रागवलेली मात्र असते आणि इथे मीराला ना हे सगळं वेगळंच वाटत असतं की काय आहे हे, ही काहीही बोलत आहे. आणि सत्या म्हणत असतो की ही बाई इथं आली आहे, हिचं काहीतरी वेगळंच डाव दिसत आहे. असं म्हणून ना ती इथं तिचं मराठीमध्ये ना काही बोलायला लागतो की तुम्हाला चहा कॉफी मस्त वाटली ना, असं म्हणून ना तो काही ना काही मराठीमध्ये वेगळं बोलत असतो. असं बोलल्यावरती तिथे परी त्याच्याकडे बघतच बसते की हा काय बोलत आहे. त्यावर सध्या त्याच्या मराठी भाषेमध्ये ना काही बोलत असतो की तुम्ही आमच्या बाच्या मैत्रीण आहात वगैरे असं सगळं बोलून ना तो मराठी वक्तव्य करत असतो. त्यावर निरुपा त्याला शांत करायचा प्रयत्न करते की शांत कर. आणि त्याच्यानंतर ना इथे जेवणाचा वगैरे विषय येतो की तुम्हाला जेवायला वगैरे काय पाहिजे. असं म्हटल्यावरती तिथे ती सांगू लागते की नाही नाही, माझं ना मी सांगते तसंच जेवण लागेल, मला काय एवढं हेवी जेवण लागत नाही. त्यावर इथे ती सांगू लागते की काय रे, तू तुझ्या बायकोला सांगितलं नाही आहेस का आपण आधी कसं वागायचो, आपल्यामध्ये काय काय व्हायचं, तर तू सांगितलं नाही आहेस का. असं बोलल्यावर सत्या मात्र हसायला लागतो. त्याला ना काही समजत नाही की हा बाचं आणि हिचं काय चालू आहे. त्यावर इथे सुधाकर असतो ना तो टाळाटाळ करू लागतो असं म्हणून की काय नाही एवढं. त्यावर सत्या म्हणतो का जे काय आहे ना ते सांगून टाक, तुम्ही जेव्हापासून आल्या आहात ना तेव्हापासून आमच्या बाला इथे सगळं स्वर्गच वाटत आहे. असं बोलल्यावर सुधाकर मात्र सत्याकडे बघतच बसतो की सत्या काय बोलत आहे. तेव्हा सत्या सुधाकरला उगाचच काही ना काही चिडव्याचिडवी करत असतो की तुम्ही आल्या आहात म्हणून आमच्या बाला सगळं काही चांगलं वाटत आहे. आणि असं म्हटल्यावरती
इथे निरूपाला थोडासा राग येत असतो की काय आहे ही बाई कशी पण बोलते. साहजिक आहे कोणालाही राग येणारच की आपल्या नवऱ्याबद्दल असं काही बोलल्यावर कोणाला राग येणार नाही. तर ही सारखी सारखी त्याला सुधू करत असते. ह्याचा राग आहे ना निरूपाला येत असतो आणि ती ना बडबडसुद्धा करत असते पण ती तोंडावर नाही. आणि सुधाकरला तर ह्याचं काही वाटत नसतं. त्यावरती ना जेवणाचा मेनू ठरतो आणि तेव्हा इथे परी म्हणू लागते की हां जेवणाचं ना आपण ठरवूया. असं म्हटल्यावर रियासुद्धा बघत असते की काय आहे यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. आणि मीराला मात्र खूप हसायला येत असतं कारण का तिचा नवरा अतिशय सुंदर असं मराठी बोलत असतो ना एकदम हाय लेवलचं. ते ऐकून तिला हसायला येत असतं. त्यावर निरूपा विचारण्याचा प्रयत्न करत असते की तुम्हाला जेवायला काय पाहिजे ते सांगा. त्यावर ती परी सगळं काही काही सांगू लागते. तर त्याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स असतात. तेव्हा निरूपा म्हणते की हे ड्रायफ्रूट वगैरे नाही आपण असं चटरपटर म्हणून खातो. जेवणाचं काय ते आहे ते सांगा. त्यावर परी म्हणते का जेवायलाच मी हे घेते. ती म्हणाल्यावर निरूपा म्हणते की अहो म्हणजे चपाती भाजी वगैरे काय. त्यावर परी म्हणते का नाही नाही आत्ता मला एवढंच पाहिजे. संध्याकाळी आपण इंडियन जेवण जेवणार आहोत ना संध्याकाळी आपली पार्टी आहे ना त्यामुळे. त्यावरती इथे सुधाकर म्हणतो की हां हां बरोबर आहे असं म्हणून ना तो परीकडे बघत असतो. त्याच्या पण मनात काय चालू असतं हे त्यालाच माहीत असतं. त्यावर परी म्हणत असते का फक्त मला वांग्याची भाजी नको आहे का वांग्याचा मला त्रास होतो. असं म्हटल्यावर निरूपा म्हणते की हां बरोबर आहे आणि सत्य आहे. तेव्हा ना तो सगळं काही ऐकत असतो की कसं चाललं आहे काय चाललं आहे. त्याला असं वाटत असतं की काहीतरी ना कुठेतरी प्लॅन वेगळा चालू आहे. आणि ही जेव्हा सांगते ना की मला वांग्याची भाजी नको हां का मला वांगं अजिबात चालत नाही. त्यावर इथे सुधाकर पण म्हणू लागतो का मी सुद्धा ह्यांना बोललो की हिला वांगं चालत नाही. असं म्हटल्यावर ती म्हणते की हाऊ स्वीट तू किती गोड आहेस. तुला अजून लक्षात आहे का माझ्या सगळ्या गवई. असं म्हटल्यावर सुधाकर म्हणतो की चला मी ना जरा झाडांना पाणी घालून येतो. असं म्हणून ना तो झाडांना पाणी घालायला जातो. आणि इकडे निरूपाचा मात्र जळफळाट होत असतो. तिला ना काहीही समजत नसतं की चाललं काय आहे. आणि इकडे जेव्हा सुधाकर झाडांना पाणी घालायला येतो तेव्हा तो मनातल्या मनात म्हणत असतो की काय आहे ही परी. ही जी सवय अजून गेली नाही ही अजून कॉलेजमध्ये असल्यासारखीच वागत आहे. तिला तर समजायला हवं की मला 3 मुलं 3 सुना आहेत माझ्या घरी. असं बोलून नाही जमणार. आता हे माझं वय राहिलेलं नाही आहे. तिच्या काही ना सवयी गेलेल्याच नाही आहे. ती अजून मग कॉलेजमध्ये असल्यासारखीच बोलते. असं म्हणून ना तो तिच्याबद्दल विचार करत असतो मनातल्या मनात. आणि त्याच क्षणी ना तिथे परी येते आणि परी ना त्याला आवाज देते की सुधू म्हणून. तेव्हा सुधाकर मात्र तिच्या चेहऱ्याकडे बघून ना बघतच राहिला असतो. पण तिकडे पाण्याचा नळ ना चालूच असतो आणि हा मात्र इथे परीकडे बघतच बसला असतो. तेव्हा परी त्याला म्हणत असते की अरे तू तर इथे माझ्याकडे बघतच बसला आहेस. पण सुधाकरला काही शुद्धच नसते. सुधाकर तिच्याकडे बघून प्रेमाने हसत असतो. तेव्हा ती दाखवते तेव्हा नळ चालू आहे म्हणून. तेव्हा तो म्हणतो की अरे हां 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 असं म्हणून ना त्याला ती जी त्याची शुद्ध असते ना ती त्याची भानावर येते आणि तो म्हणतो की अरे परी तू इथे कशी काय आलीस. त्यावर ती परी म्हणू लागते की काय नाही रे मी अशीच आली. असं म्हणून ना ती सगळं म्हणू लागते. त्यावर ती म्हणते की तुझी ना अजून सवय गेली नाही आहे. तू ना सुधाकर म्हणजे ती सुधू म्हणून हाक मारत असते. म्हणत असते की तू तसा ना आहे तसाच आहेस एकदम गोड म्हणून. आणि त्यावर ना ती त्यांच्या ना फॉर्मॅलिटीज गप्पा मला मारत असते आणि ती म्हणत असते की अरे तू ना एक काम करतोस का तू तिकडे बघतोस का ते पण तिकडे काय आहे. असं म्हणून ना ती त्याला त्याच्या शब्दाच्या जाळ्यामध्ये अडकवते आणि त्याला म्हणते तिकडे बघ. तेव्हा जेव्हा तो तिकडे बघतो ना तेव्हा ती तो पाईप घेते आणि ना त्याच्या अंगावरती सगळं पाणी टाकते आणि त्याला ना ती भिजवून टाकते. तेव्हा सुधाकर म्हणतो की अगं तू काय करते आहेस भिजवतेस मला पूर्ण. एवढं नको करू स्वतः लहान नाही आहोत आपण. असं म्हणून ना सुधाकर तिला म्हणत असतो की नको नको म्हणून. पण ती आहे का ऐकतच नसते. ती त्याला ना भिजवतच असते आणि हे सगळं निरूपा बघते. निरूपाला धक्काच बसतो की काय चाललं आहे की ही परी जरा वेगळीच आहे. काहीतरी वेगळंच करत बसलेली आहे. आणि तेव्हा सुधाकर सांगत असतो की अहो नको असं काही करू नको. माझा चष्मा वगैरे सगळाच भिजला. त्यावर तिथे निरूपा येते आणि म्हणते की काय हो बस झालं आता. किती करणार आहात किती भिजवणार आहात. त्यावर ती परी म्हणते की हां हां बस झालं. त्यावर तिथे निरूपा येते आणि म्हणू लागते की काय हो तुम्हाला टेरेसवर जायचं होतं ना तर तुम्ही इथे कशा काय आला. तुम्ही टेरेसवर जायचं होतं ना. आणि त्यावर निरूपा सुधाकरला म्हणत असते की काय हो तुम्ही इथे झाडांना पाणी घालायला आल्या होतात की स्वतःना पाणी घालायला आल्या होतात. असं म्हटल्यावर सुधाकर पूर्णपणे घाबरून जातो. तेव्हा निरूपा म्हणते की जा जा कपडे बदलून घ्या
कसं आहे जास्त भिजलात तर थंडी भरेल, सर्दी होईल. आता कसे तुमचं वय झालं आहे ना, आता तुम्हाला सहन नाही होणार असं म्हणून ना ती जायला सांगते. आणि त्यावर निरुपा परीला म्हणते का तुम्ही पण जा, तुम्हाला टेरेसवर जायचं होतं ना. असं म्हणून निरुपा तिथून रागारागाने निघून मात्र जाते. आणि इकडे सत्या सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो की हे ना काहीतरी विचित्र आहे. ते परी आली आहे ना, तिच्यात काहीतरी वेगळं आहे असं म्हणून ना तो इथे निरुपाला पण सांगण्याचा प्रयत्न करत असतो. पण निरुपाला ते काही पटत नसतं. निरुपा म्हणत असते असं काय नाही आहे रे. त्यावर सत्य सांगत असतो की नाही अगं, काहीतरी वेगळं आहे, तू बघ ना. त्यावर निरुपा म्हणते की नाही नाही, मला तर असं काही वाटत नाही रे, असं काय नसेल, तू सोड, तू काय एवढा विचार करू नको. असं म्हणून ना ती टाळाटाळ करत असते. त्याला म्हणत असते की अरे ती मैत्रीण आहे त्यांची, ती फक्त मैत्रीणच आहे, मला बरोबर माहिती आहे. असं म्हणून ना सत्या मग शांत बसतो. तो म्हणतो की जाऊ दे चला, तुम्हाला कोणाला विश्वास बसत नाही आहे ना, तर जाऊ दे. असं म्हणून तो टाळाटाळ करतो. आणि ते निरुपाना विचार करत असते की चला आता ना घरचं जेवणाचं वगैरे काय करायचं. तेव्हा ना इथे सत्य तिच्याकडे पैसे मागत असतो आणि म्हणत असतो की मला पैसे दे, नाही तर माझ्यातला उद्रेक होऊन जाईल. तेव्हा निरुपा म्हणते की थांब थांब, बरं मी तुला ना पैसे आणून देते, त्याशिवाय तुला चैन नाही पडणार. म्हणून ना ती ना त्याला पैसे देत असते. आणि इकडे ती रवीला सुद्धा पैसे देत असते का हे पैसे घे म्हणून. आणि तिने सत्याला आणि रवीला दोघांना पैसे दिले, पण पंकजला मात्र पैसे दिले नाही. याचा राग ना पंकजला खदखदत असतो. तेव्हा ना पंकज राहून राहून का ना होईना त्याला राहतच नाही विचारल्याशिवाय. म्हणून तो निरुपाला विचारतो की काय गं, यांना पैसे दिलेस मला का नाही. त्यावर निरुपा म्हणते की अरे ते जेवणाचे पैसे आहेत, इथे मी रवीला चांगलं जेवण आणण्यासाठी पैसे दिलेले आहेत, उगाच नाही दिले. असं म्हटल्यावर ती सत्या म्हणतो की हां ह्याला सांग काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते, म्हणजेच पंकजला. त्यावर ती निरुपा पंकजला म्हणत असते की तुला पण देईन रे, जरा थांब. त्यावर सत्याला ती म्हणते की छान असं जेवण आण, इंडियन पद्धतीचंच आण, पण आपल्याला शोभेल ना असं जेवण आण. त्यावर ती ते सत्या म्हणत असतो की वा वा, सगळं काही चांगलं होणार आहे. आणि तो त्याच्या मराठीमध्ये ना काही बोलत असतो. तेव्हा इथे मीराला हसायला येत असतं की काय आहे आपला नवराजी मोबाईलमध्ये, म्हणजे जो काही टॉपिक नसतो ना ते सुद्धा तो मराठीमध्ये बोलायला चालू करत असतो. तेव्हा निरुपा म्हणत असते का ह्याला जरा गप्प करा, हा किती बोलत आहे, बस झाला आता रे. ती नाही आहे ना जवळ, ती जेव्हा जवळ असेल तेव्हा बोलत जा, आता असं काही बोलू नको, आता ना मला ऐकून ऐकून कंटाळा आला आहे, बस झाला आता. असं बोलल्यावर सत्या मात्र शांत होतो, तो काहीही बोलत नाही. आणि इकडे देविका पण शांतपणे सगळं काही ऐकत असते, तिलासुद्धा काही समजत नसतं. तेव्हा सत्या मात्र बघत असतो की निरुपा काय बोलत आहे आणि तिचा विषय ना काय चालू आहे. तेव्हा निरुपा देविकाला म्हणत असते की देविका तू तुझ्या काकांना बोलवून घे ना. त्यावर देविका म्हणते की अहो ते पण डुबायला आहेत ना, ते कसे येतील. त्यावर सत्या म्हणतो मग काय झालं, प्लेनने येऊच शकतात, त्यांना सांग नाही यायला, म्हणजे कशी थोडीशी बरं वाटेल आणि सगळं काही चांगलं होईल. त्यावर निरुपा म्हणते की हां कोणतरी जेंट्स असेल यांच्याबरोबर तर कसं जरा जोडीला जोडी बरं होईल ना, असं म्हणून ना ती सांगत असते. त्यावर सत्या पण म्हणत असतं की हां हां तुझ्या काकांना बोलव. आणि निरुपा म्हणते जर काकांना जमणार नसेल तर एक काम कर, तुझ्या ना वडिलांना बोलवून घे, म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही, जरा एक स्टँडर्ड वाटेल. त्यावर इथे देविकाला तर प्रचंड घाम फुटलेला असतो, ती काय करू काय नाही समजतच नाही. आणि इथे रिया आणि रवी सगळं काही बघत असतात की ह्यांचं चाललं काय आहे. त्यावर इथे निरुपा म्हणत असते का चला मी सांगितलं आहे ना ते कर, मला काही माहीत नाही, तू बोलवून घे. आणि त्यावर इथे निरुपा ना इथे मीराला म्हणत असते का चल मीरा, आपल्याला बरीच कामं आहेत, आपण ना उरकून घेऊ. असं म्हणून प्रत्येकजण आपापल्या कामाला जातो. आणि इकडे सत्या मात्र देविकाला म्हणतो की चला आता तुझे काका येतील किंवा तुझे बाबा येतील, मग सगळं चांगलं होईल ना, बोलवून घे हां का, असं बोलून ना तो सांगत असतो सगळं. तेव्हा इथे देविका विचार करते की आता मी कसं यांना बोलू आणि मी काय करू, मलाच समजत नाही. तेव्हा सत्याला समजलं असतं का इथे देविकाला टेन्शन आलेलं आहे तिच्या काकांना बोलवल्यामुळे किंवा तिच्या वडिलांना बोलल्यामुळे. त्यामुळे तो ना इथे सगळं काही शांतपणे बघत असतो. आणि तिथे रूममध्ये येऊन ना तो आपल्या त्याच्या मराठी भाषेमध्ये ना काहीतरी बडबड करत असतो. त्याचं जे शिकलेलं आहे ना तेच तो बोलत असतो, प्रणाम मातोश्री वगैरे असं जे ओव्हरऑल त्याचं मराठीमध्ये बोलणं होतं ना शुद्ध, ते तो एकट्या बडबडत असतो. आणि त्याची ती प्रॅक्टिस असते ना ती तो चालूच ठेवत असतो. तो समजत असतो की आपण असंच बोललो तरच आपली प्रॅक्टिस होईल. आणि म्हणून ना तो दैनंदिन जीवनातसुद्धा त्याच्यात तेच बोलत असतो, जेणेकरून त्याच्यात ती अंगवळणी पडेल आणि त्याला इझी जाईल म्हणून. म्हणून ना तो हे सगळं बोलत असतो. आणि तो एकटाच असतो, त्यामुळे तो त्याचं सगळं रिहर्सल आहे ना ती स्टार्ट करत असतो आणि तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो.
तो हे सगळं बोलत असताना विसरूनच गेला असतो की आपण ना काय बोलत आहोत, आपल्याला काही समजत नाही आहे. जे त्याच्यामध्ये दिलं आहे मोबाईलमध्ये तेच आपण बघून बघून बोलत आहोत. असं काहीतरी आपण ना दुसरंसुद्धा बोललं पाहिजे. म्हणून ना तिथे तो त्याच्या आजीला कॉल करतो आणि तिच्याशी तो बोलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा आजी म्हणते, तुझ्या भाषेला काय झालं आहे, तू असं का बोलत आहेस, तुझं झालं तरी काय, इथं मी देवदर्शनाला आली आहे. पण इथे सत्या असतो का तो ना तिला उत्तरसुद्धा त्याच्या त्या मराठी भाषेमध्ये देतो. तेव्हा इथे आजीला जरा वेगळंच वाटतं. आजी म्हणते, तुझ्यात काय रे असा बदल झाला, तू असा कसा काय बोलायला लागलास, काय झालं आहे तुला, तू एवढं वेगळं का बोलत आहेस, घरी तर सगळं ओके आहे ना, असं म्हणून ना आजी त्याला प्रश्न विचारत असते. तेव्हा सत्या मात्र त्याच्या भाषेमध्ये ना बोलत असतो की हो हो, सगळं व्यवस्थित आहे मातोश्री, तू काहीही टेन्शन घेऊ नको, असं म्हणून ना तो अतिशय उत्कृष्ट मराठी आहे ना ते आजीला बोलून दाखवत असतो आणि तिला दाखवून देत असतो का मी कसा बोलतो आहे ते बघ. आजी म्हणते, काय चाललं आहे ते करा, पण सगळं काही व्यवस्थित करा, असं म्हणून ना ती सगळं काही सांगत असते. आणि त्याच्यानंतर सत्या पण म्हणत असतो की हो हो, तू काहीही काळजी करू नको, तू कधीपर्यंत येणार आहेस, असं सगळं ना तो शुद्ध मराठीमध्ये आजीशी बोलत असतो. आणि ते असं सगळं ऐकल्यावर आजी म्हणते, सत्याला काय झालं आहे, मला तर वाटलं काय मस्ती वगैरे करत आहे का, पण तो तर आता वेगळंच बोलत आहे. त्यावर ती सत्या ना आजीला सांगू लागतो की तिची मैत्रीण आली आहे. असं सगळं सांगितल्यावर आजी म्हणते, का मैत्रीण आली आहे, काय विषय आहे काय माहिती, असं बोलून ना नंतर सत्या म्हणतो की चला फोन ठेवतो मी, मला बरीच कामं आहेत, असं म्हणून ना परत सत्या त्याच्या कामाला लागतो आणि त्याचं जे बोलणं आहे ना ते परत तो चालू करतो. आणि इकडे देविका मात्र तिच्या घरी कॉल करायचा प्रयत्न करत असते. तिच्या वडिलांना किंवा काकांना बोलवण्यासाठी सांगितलं असतं ना, म्हणून त्यावर देविका म्हणत असते, काय आहे यार, आता ह्यांना कशाला बोलवायला सांगितलं आहे, आता ह्यांना बोलवलं तर किती प्रॉब्लेम होतात माहिती आहे ना, कशाला उगाच बोलवायला सांगायला पाहिजे. म्हणून ना तिला खरं तर बोलवायचं नसतं, पण आता काय करणार, आईने सांगितलं आहे तर बोलवणं तितकंच गरजेचं आहे ना, म्हणून ना ती फोन करत असते. पण मे बी ना फोन लागतच नसतो त्यांच्याशी ना, काही तिचं फारसं असं बोलणं आहे ना ते होतच नसतं. त्यामुळे ना ती खूप चिंतित असते की काय करू मी आता, फोनच लागत नाही आहे, कसं होणार आणि काय होणार, असं म्हणून ना ती खूप टेन्शन घेत असते. आणि इकडे मीरा मात्र सासूबाईने सांगितल्याप्रमाणे छानपैकी ना फुलांचं डेकोरेशन करत असते. तिला सांगितलं असतं की छान अशी ना फुलं आपल्याला सजवायची आहेत आणि डायनिंग टेबल आपल्याला तयार करायचं आहे, कारण का आपल्याकडे संध्याकाळी पार्टी आहे ना, ह्यासाठी म्हणून ना ती सगळं काही सजवत असते. त्यावर ती सत्या येऊन ना त्याचं मराठीमध्ये बोलणं चालू करतो. तेव्हा मीरा म्हणते, का बस झालं आता, माझ्यासमोर तरी नॉर्मलच बोला, हे काय बोलत आहात तुम्ही, तुम्हाला तरी कळतं आहे का की तुम्ही काय बोलत आहात, कसं बोलत आहात. त्यावरती ते सत्या ना तिचं त्यातलं फूल वगैरे घेऊन ना तिच्याशी त्याच मराठी भाषेमध्ये ना तिला छानपैकी प्रपोज करायसारखं करत असतो की हे घे गुलाब वगैरे असं म्हणून. आणि तो हे सगळं मराठीतच बोलत होता. त्यामुळे ना मीरा म्हणत असते की बस झाला आता, किती मराठी बोलताय तुम्ही, नॉर्मल बोला आता, हे सगळं बोलणं ऐकून ना आम्हाला कंटाळा आला. त्यावरती इथे सत्या म्हणतो का नाही नाही, मी असंच बोलणार, हे असंच बोलण्यामध्ये मला खरं तर इंटरेस्ट आहे, असं म्हणून ना तो तिला सगळं काही सांगत असतो. तेव्हा मीरा मात्र त्याचं बोलणं शांतपणे ऐकत असते. ती त्याला काहीच बोलत नसते की तू असा काय बोलत आहे, तू तसा काय बोलत आहे. ती म्हणते का बोलू दे, बोलतो आहे तर बोलू दे, आता आपण काय बोलणार, असं म्हणून ना ती त्याचं सगळं बोलणं ऐकत असते शांतपणे. आणि त्यावरती सत्या ऐकतो तिला ना छान रोमॅन्टिक तिच्याशी बोलत असतो. तिला म्हणत असतो की तू या गुलाबासारखी आहेस, अतिशय सुंदर आणि तू प्रेमळ आहेस. त्यावर इथे मीरा म्हणत असते की आता ती काय हो, त्यांची ती मैत्रीण आली आहे, ती काय करते, कशी बोलते, तिला काही समजत नाही. आणि आता तिच्यासाठी आपण एवढं सगळं सजवत आहोत, पार्टी आहे ना संध्याकाळी, म्हणून असं म्हणून ना ती ना सगळ्या काही गोष्टी आहेत ना ती सत्याला सांगत असते. त्याला म्हणत असते की आपण असं सगळं केलं ना तर सगळी काही हेल्प होईल, त्यामुळे ना आईंना पण बरं वाटेल आणि आई आपल्याशी किती चांगल्या बोलत आहेत बघा ना. असं बोलल्यावर सत्या म्हणतो की हो, ते सगळं बरोबर आहे, पण मला का असं वाटत आहे ती परी ना काहीतरी वेगळ्याच उद्देशाने इथं आलेली आहे. आणि हे सत्याचं जे बोलणं असतं ना ते बरोबर असतं, त्याच्या बोलण्यामध्ये खरेपणा असतो, त्याचा जो डाऊट असतो, त्याची माणसं ओळखण्याची जी शक्ती असते ती बरोबर असते, त्याच्या ना बोलण्यामध्ये खरेपणा असतो. त्यावरती मीरा म्हणते का नाही हो, असं काय नाही आहे, तुम्ही कशाला वेगळाच काहीतरी अर्थ लावू नका. आणि म्हणून ना ती सत्याचं जे बोलणं असते ना ते ती टाळटाळ करत असते.
तेव्हा सत्या मात्र तिची छेड काढत असतो. तिला प्रेमाने ना 4 शब्द म्हणत असतो की तू आज खूप गोड दिसत आहेस, मला ना तू खूप आवडते. असं म्हणून ना तिने आणलेला गुलाबच तिला देत असतो आणि म्हणत असतो की माझं ना तुमच्यावर खूप प्रेम आहे. असं ना त्यांचे छानपैकी रोमॅन्टिक गप्पा आहेत ना त्या चालू असतात आणि हे मीराला सुद्धा आवडत असतं की आपला नवरा आपल्याशी किती प्रेमाने बोलत आहे आणि किती प्रेमाने तो वागत आहे. म्हणून ना ती सुद्धा सत्याचं जे बोलणं आहे ना ते शांतपणे ऐकत असते.